आज ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्या निमित्ताने पूर्ण ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारीच्या वतीने आणि वैद्यकीय अधीक्षक जे.के. गोळेगावकरच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। तसेच पूर्ण ग्रामीण रुग्णालयात लाइटिंगची व्यवस्था व इतर कार्यक्रम चांगल्या प्रमाणात घेण्यात आले। तसेच प्राध्यापक बागुल सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्या व्याख्यानामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले। हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही चांगल्याने साजरा करतो। सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पाथरी ग्रामीण रुग्णालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोळेगावकर सर, कार्यालय अधीक्षक विक्रम धायजे सर आणि सगळे कर्मचारी, दवाखान्यातले जेवढे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने एवढी भव्य दिव्य यापूर्वी कधी भीम जयंती, आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली नाही। सगळ्या प्रकारचं नियोजन हे आमचे कार्यालय अधीक्षक विक्रम धायजे सर यांच्या नियोजनात झालं आणि एकदम उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमात दिला। आणि या छोटेखानी कार्यक्रमात एक प्रबोधनकार म्हणून प्राध्यापक बागुल सर यांनी चांगलं प्रबोधन इथल्या कर्मचारी आणि आलेल्या पाहुण्यांना मार्गदर्शन केलं, जेणेकरून की समता, बंधुता आणि एकता कशी अबाधित राहील आणि संविधानाचं कशा प्रकारे सर्वांनी मिळून संरक्षण केलं पाहिजे या बाबतीत त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अशी जयंती प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात किंवा परिसरात किंवा कर्मचाऱ्यांनी जे उच्चवर्णीय आहेत यांचा विशेष सहभाग या आंबेडकर जयंतीत होता। हे विशेष आहे आजच्या जयंतीत। आज बाबासाहेबाची जी आपण जयंती इथं साजरी केली भव्य दिव्य, जसं ढवळे साहेब सांगितले, जसं धाई साहेबांनी सांगितलेले, या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर गोळेगावकर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विक्रम धायजे आपले कनिष्ठ लिपिक आणि या कार्यक्रमाला आपल्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून बाबुल सर होते, प्राध्यापक आहेत, ते फार छान वक्ते आहेत। आणि तसेच इथं परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे सर, डॉक्टर संदीप धाबाळे सर वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर वाकणकर सर स्त्री रोग तज्ञ प्रसिद्ध पाथरीचे, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते पण होते, मेहरा सर शिवसेना नेते हे उपस्थित होते। आणि त्या इथून झाल्यानंतर ते कार्यक्रम पार पडला। त्यानंतर आमन सुरुची जेवणाचा पण कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळे स्त्री होते, पुरुष होते, लहान लेकरं होते, सगळ्यांनी अशा जल्लोषामध्ये ही जयंती ग्रामीण रुग्णालयामध्ये पार पडलेली आहे।